मंत्री महोदय मेहकर पोलीस स्टेशनला भेट देत आहेत। मेहकर पोलीस स्टेशनची पाहणी केल्यानंतर आपल्या मेहकर पंचायत समितीच्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांच्या ठिकाणी उपस्थिती असणार आहे। मेहकर पंचायत समितीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। जिल्हा परिषदेशी पंचायत समितीशी संबंधित जे सर्व विभाग आहेत त्या विभागाचे एचओडी त्यांचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। ग्रामसेवक संघटना त्यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सामाजिक राजकीय क्षेत्रातली मंडळी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। मंत्री महोदयांना समोरच्या दौऱ्याला जायचं असल्यानं हा कार्यक्रम जितक्या लवकर घेता येईल तितक्या लवकर घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे। श्री माधवराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर, त्यांचे सर्व सहकारी उपसभापती विलास महुरूद, दत्ता पाटील शेळके, निकम साहेब, बबनराव लहाणे, समोरची जी पहिल्या दोन लाईन आहे त्या पदाधिकाऱ्यासाठी राखीव आहेत। या सोहळ्याला आपल्या सर्वांचं भूषण भूमिपुत्र आणि देशाचे मंत्री माननीय आमदार श्री प्रतापरावजी जाधव यासोबतच राज्याच्या विविध खात्याचे राज्यमंत्री ज्यामध्ये गृह, शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री नामदार श्री योगेश कदम, विधान परिषदेचे सदस्य शिक्षक आमदार ॲडव्होकेट किरणराव सरनाई, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थ रामभाऊ खरात, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय भास्कररावजी रायमुलकर, आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी श्री गुलाबराव खरात यांच्यासोबतच पंचायत समितीचे तत्कालीन सभापती सौ नीता दिलीप बापू देशमुख, मेहकर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच संघटना, शिक्षक संघटना मोठ्या संख्येने
या ठिकाणी उपस्थित आहे। तब्बल 14,93,00,000 रुपये किमतीची ही भव्य दिव्य इमारत आपल्या मेहकर तालुक्याच्या नव्हे तर मेहकर उपविभागाच्या वैभवामध्ये भर टाकणारी ही इमारत आहे। या ठिकाणी आगमन झालेलं आहे माननीय आमदार श्री प्रतापरावजी जाधव, नामदार योगेश कदम, माननीय संजय रायमुरकर, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, मुख्य कार्यक्रम अधिकारी गुलाबराव खरात, ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। या भव्य दिव्य इमारतीचं भिंत कापून त्या ठिकाणी ते लोकार्पण करत आहेत। ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, सदस्य विधान परिषद महाराष्ट्र, हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो। प्रदीप छातीवरी कोरली अभिमानाची हरित्र्याच्या उन्हात शिजला विठळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही रक्तवाहिनी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा। मंत्री महोदय मेहकर पंचायत समितीच्या भव्य दिव्य इमारतीची या ठिकाणी पाहणी करत आहेत। जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व विभागाची कार्यालय आता या एकाच ठिकाणी एकाच इमारतीमध्ये असणार आहे। लोकांना 3-3, 4-4 ठिकाणी हिलपाटे मारण्याची आता गरज नाहीये। एकाच दालनामध्ये सगळे कार्यालय या ठिकाणी आता आलेले आहेत। मान्यवरांसोबत शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बडीभाऊ मापारी, शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, शिवसेना शहर प्रमुख जयचंद बाटिया, मेहकर नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिभाऊ जाधव त्यांचे सर्व सहकारी, नीरज रायमुरकर त्यांचे सर्व सहकारी, पत्रकार रमेश चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत। मेहकर नगरपालिकेचे सुरेश तात्या वाळूकर, रविराज राहटे, मोहन जाधव, मनोज जाधव, पत्रकार विजय चव्हाण यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सरपंच संघटनेचे अरुण दळवी, ग्रामसेवक संघटनेचे श्री काळे आणि त्यांचे सर्व सहकारी, खेड्यापाड्यातून आलेले आजी माजी सरपंच, या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे। संदीप तट्टे, उपशहर प्रमुख शिवसेना,
दिलीप बापू देशमुख शिवसेना नेते तथा संघटक रविकुमार सुकेवार, माजी अध्यक्ष शेतकी संस्था राजूभाऊ घनवट, माजी उपसभापती पंचायत समिती मेहकर, या सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो। विदर्भ सत्यजित लाईव्हचे उद्धव फंगाळ, मुरलीभाऊ गवई, तालुक्यातले सर्व आजी माजी सरपंच, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, उपसभापती विलास मोरूत आणि त्यांचे सर्व संचालक, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता श्री DS शिंदे, हॅलो, सागर भव्यदिव्य अशा इमारतीची मंत्री महोदय या ठिकाणी पाहणी करत आहेत। नामदार योगेश कदम, नामदार श्री प्रतापरावजी जाधव, विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात, ज्यांच्यामुळे हा भव्य दिव्य निधी या ठिकाणी इमारतीला मिळू शकला, ज्यांच्या काळामध्ये मिळाला, असे तत्कालीन आमदार श्री संजय रायमुलकर, तत्कालीन सभापती दिलीप बापू देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री गुलाबराव खरात, सर्व डेप्टी CO, BDO, असिस्टंट BDO, मेहकर नगरपालिकेचे सर्व सदस्य, जिल्हाधिकारी श्री डॉक्टर प्रवीण देवरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्यासोबत SDO श्री रवींद्र जोगी, महसूलचे सर्व अधिकारी, जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, सर्व पत्रकार बांधव, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व नेत्या, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माताई मस्के, जिजाताई राठोड, वर्षाताई मवाळ, संपूर्ण महिला आघाडी, नामदार योगेश जाधव यांच्या समवेत श्री ऋषिभाऊ जाधव, नीरज रायमुलकर, भूषण घोडे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, मंत्री महोदयांचं या विचारपीठावरती आगमन होतं आहे। राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं या ठिकाणी मंत्री महोदयांच्या हस्ते पूजन होतं आहे। प्रतिमेला
माल्यार्पण या ठिकाणी होतं आहे. मंत्री महोदयासमवेत विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट किरणराव सरनाईक, आमदार सिद्धार्थ खरात, माजी आमदार संजय रायमुलकर, जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण देवरे, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री गुलाबराव खरात, अध्यक्ष किशोर गारोडे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक बळीभाऊ मापारी, युवा सेनेचे ऋषीभाऊ जाधव, भूषण घोडे, हर्षल गायकवाड, धनंजय गायकवाड, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख, मंत्री महोदयांना विनंती की त्यांनी आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. त्यासोबत सर्वच मान्यवरांना विनंती की आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. युवा सेना तालुका प्रमुख संदीप आलाट हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. माननीय मंत्री महोदय आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं, कारण कार्यक्रमाची सुरुवात आपण वंदे मातरमनं करणार आहोत. जे फोटोग्राफर्स आहेत, आपले फोटो काढणं झाले की आपण बाजूला, कारण पाठीमागे जी बसलेली मंडळी आहे त्यांना मान्यवरांना बघता येत नाही. त्यामुळे आपलं काम झाल्यानंतर आपण बाजूला व्हायचं आहे. आपण आता कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी करतो आहोत. मी मंत्री महोदय आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण वंदे मातरमसाठी उभं राहायचं आहे. एक साथ सावधान हो गए, सावधान.
सर्वांनी पुन्हा एकदा उभं राहायचं आहे. महाराष्ट्र गीत राज्यगीत. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा कीर्तीन आभा तुझी मुळी कडकडणाऱ्यान अस्मानाच्या सुलतानीला सबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी. पारित्र्याच्या उन्हात शिजाला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही दसराही महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा माता की मान्यवरांना विनंती करतो की आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. कूलरच्या समोरून बाजूला आहेत सगळे. सत्काराच्या कार्यक्रमाकडे आपण बोलतो आहोत. मी आजचे उद्घाटक आणि ज्यांच्या शुभ हस्ते या भव्य दिव्य पंचायत समितीच्या इमारतीचं लोकार्पण होतं आहे असे माननीय मंत्री महोदय श्री योगीजी कदम साहेब यांच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतो आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय डॉक्टर प्रवीण देवरे साहेबांना. त्यांनी नामदार योगीजी कदम साहेबांचा या ठिकाणी यथोचित गौरव करायचा आहे. डॉक्टर प्रवीण देवरे जिल्हाधिकारी बुलढाणा, माननीय नामदार श्री योगेश कदम राज्यमंत्री गृह शहरे महसूल ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषधी प्रशासन अशा विविध खात्याचं मंत्रिपद लिलायपणे आपल्या खांद्यावर समर्थपणे सांभाळणारे राज्याचे राज्यमंत्री माननीय नामदार श्री योगीजी कदम यांचा सत्कार आपल्या जिल्ह्याचे प्रमुख जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर प्रवीण देवरे साहेब या ठिकाणी करत आहेत. शाल आणि बुके देऊन माननीय देवरे साहेबांनी मंत्री महोदयांचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबरावजी खरात यांना विनंती करतो की त्यांनी विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट किरणराव सरनाईक साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. श्री गुलाबरावजी खरात मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा हे विधान परिषदेचे सदस्य ॲडव्होकेट किरणराव सरनाईक यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. यानंतर बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो की त्यांनी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सिद्धार्थजी खरात साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. श्री बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा,
माननीय सिद्धार्थ रामभाऊ खरात आमदार मेहकर विधानसभा यांचा या ठिकाणी ते सत्कार करत आहेत. मी श्री आशिष पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासक यांना विनंती करतो आपण समोर यायचं आहे आणि ते सत्कार करतील माननीय संजयजी रायमुलकर साहेब ज्यांच्यामुळं या इमारतीला तब्बल 14,93,00,000 रुपयाचा निधी मिळाला आणि ज्यामुळं ही भव्य दिव्य इमारत की जी केवळ मेहकरच नव्हे तर जिल्ह्याच्या वैभवामध्ये भर टाकणारी ही मोठी इमारत ज्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी उभी राहिलेली आहे असे डॉक्टर संजय रायमुलकर यांचा सत्कार श्री आशिष पवार यांनी या ठिकाणी केलेला आहे. यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख श्री बळीभाऊ मापारी यांच्या सत्कारासाठी मी निमंत्रित करतो कोल्हे सर DRDA प्रकल्प संचालक. यानंतर नगराध्यक्ष श्री किशोर गारोळे यांच्या सत्कारासाठी दिनकर खरात गटविकास अधिकारी पंचायत समिती मेहकर. श्री माधवराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर यांच्या सत्कारासाठी सुशील गुडदे कार्यकारी अभियंता बांधकाम माधवराव जाधव. सुशील गुडदे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आणि युवा सेनेचे राज्याचे सहसचिव श्री ऋषिभाऊ जाधव यांचा सत्कार श्याम मोरे उपयोगी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग मेहकर हे करतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर श्री नीरज संजय रायमुलकर यांच्या सत्कारासाठी श्याम मोरे रवींद्र धाबे उपयोगी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग मेहकर. मोरे साहेब श्याम मोरे उपयोगी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग मेहकर नीरज रायमुलकर यांचा सत्कार करत आहेत. माननीय संजयजी रायमुलकर सुरेश तात्या वाळूकर आणि त्यांचे सर्व सहकारी मंत्री महोदयांना संत गजानन महाराजांचा या ठिकाणी पुतळा देऊन मंत्री महोदयांचा सत्कार करणार आहेत. सुरेश तात्या वाळूकर, जयचंद बाटिया, दिलीप बापू देशमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांनी स्टेजवर यायचे. ऋषी जाधव, नीरज रायमुलकर, बळीभाऊ मापारी, उपजिल्हा प्रमुख युवा सेना भूषण घोडे, ओम सौभाग्य, हर्षल गायकवाड, धनंजय गायकवाड, युवा सेनेचे विकास बंगाळे, युवा सेनेची सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुण दळवी, या जिल्ह्याचंच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचं आध्यात्मिक दैवत राणा श्री संत गजानन महाराजांची मूर्ती या ठिकाणी मंत्री महोदयांना रायमुलकर आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं देण्यात आलेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सभापती माधवराव जाधव आणि त्यांचे सर्व संचालक मंत्री महोदयांचा सत्कार करू इच्छितात. माननीय नामदार श्री प्रतापजी जाधव साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी
जिल्हा परिषद बुलढाणा आणि मेहकर पंचायत समितीच्या वतीनं मंत्री महोदयांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी माननीय श्री गुलाबरावजी खरात साहेब हे या ठिकाणी केंद्रीय मंत्री नामदार श्री प्रतापजी जाधव साहेब यांचा सत्कार करतील. केंद्रीय मंत्री नामदार श्री प्रतापजी जाधव यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे. मी सरपंच संघटनेच्या वतीनं अरुण दळवे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मंत्री महोदयाचा सत्कार करावा. तहसीलदार श्री निलेश मडके साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंत्री महोदय, मेहकर तालुक्यामध्ये एकूण 99 ग्रामपंचायत आहे. त्यामध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत ह्या 65 आहेत आणि गट ग्रामपंचायतची संख्या ही 33 आहे. या मेहकर तालुक्यामध्ये काही उजाड गावं देखील आहे. त्या उजाड गावांची संख्या 119 आहे आणि नागरी वस्ती असलेल्या गावांची संख्या 139 आहे. या मेहकर तालुक्याची संख्या 2,23,098 एवढी आहे आणि कुटुंबाची संख्या 49,332 आहे. त्यामध्ये सरपंच संघटना यांनी या ठिकाणी मंत्री महोदयाचा सत्कार केलेला आहे. सत्कारासाठी अनेक नावं येत आहेत, मात्र सत्कारासाठी प्रत्येकाला जर वाव दिला तर कार्यक्रमाला 3 तास लागतील आणि मंत्री महोदयाला ग्रामसेवक संघटना या ठिकाणी मंत्री महोदयाचा सत्कार करेल आणि नंतर सत्काराचा कार्यक्रम आटोपता घेऊन एका मुख्य सत्कार सोहळ्याकडे आपण वळणार आहोत. सरपंच संघटना मंत्री महोदयाचा या ठिकाणी सत्कार करणार आहे. मुरली गवई आठवले गटाचे नेते उपस्थित आहेत. सत्काराचा कार्यक्रम आटपून एका विशेष सत्काराकडे आपण वळणार आहोत. अनुजाताई सावळे आणि इतर पदाधिकारी जिजाताई राठोड मंत्री महोदयाचा या ठिकाणी सत्कार करत आहेत. एका विशेष सत्काराकडे मी मंत्री महोदयाचं आणि मान्यवरांचं लक्ष वेधू इच्छितो. आपण सर्वांनी बसून घ्यावं. 4 विशेष सत्कार आपण या ठिकाणी घेणार आहोत. खरं म्हणजे मंत्री महोदय मेहकर तालुक्याची
पंचायत समिती ही क दर्जाची आहे आणि क दर्जाच्या पंचायत समितीच्या बांधकामासाठी केवळ 3 ते 3.5 कोटीचा निधी या ठिकाणी मिळू शकतो. मात्र तेव्हा तत्कालीन आमदार संजय रायमुलकर, तत्कालीन पंचायत समितीचे सभापती सौ नीताताई दिलीप बापू देशमुख, सुरेशतात्या वाळूकर या सर्वांनी जर मेहकर शहरातले जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व कार्यालय जर एका ठिकाणी आणले तर लोकांची अडचण दूर होईल, लोकांना 17 ठिकाणी फिरावं लागणार नाही आणि चांगली देखणी इमारत या ठिकाणी उभी राहू शकते. कदम साहेब, विशेष म्हणजे शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद राज्यासाठी लाभदायी ठरलं, मात्र मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी विशेष लाभदायी ठरलेलं आहे. तुमच्याच हातानं तलाठी संघटनेच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं, तुमच्या हातानं मेहकर नगर परिषदेच्या भव्यदिव्य अशा अभ्यासिकेचं उद्घाटन झालं आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील कुठल्याच पंचायत समितीची एवढी मोठी इमारत नाही, तेवढी मोठी इमारतीचं लोकार्पण देखील आज आपल्या हाताने या ठिकाणी होतं आहे. आणि म्हणून सर्व कार्यालय एकत्रित आणून तब्बल 14 कोटी 93 लाख रुपयाचा निधी तत्कालीन आमदार संजय रायमुलकर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडून मिळवला आणि ही देखणी इमारत गावाच्या मध्यभागी उभी राहिली. तर असं झालं नसतं तर एक एक कार्यालय बाजूला 7 किलोमीटरवर खंडाळा नावाचं छोटंसं गाव आहे की जिथे SDO कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि इतर कार्यालय देखील तिथे गेले असतील. लोकांचं साधं जर का काम असलं तर ऑटोवाला जायचे 50 ते 100 रुपये घेतो, यायचे 50 ते 100 रुपये घेतो. साधा दाखला जरी घ्यायचा असला तर लोकांना 200 रुपये खर्च करावं लागायचे. आता हे खर्च करायचं काम नाही, कारण की मेहकर पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद बांधकाम असेल, त्यानंतर अंगणवाडीचं कार्यालय असेल, हे सगळं कार्यालय आता या एका इमारतीमध्ये या ठिकाणी असणार आहे. हे सगळं करत असताना वॉल कंपाऊंड करायची आहे, बाजूला कॉन्क्रिटीकरण करायचं, त्याच्यासाठी निधी नाही. तर तेव्हा धावून आले जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी गुलाबराव खरात. या माणसानं आपल्या अधिकाराचा सदुपयोग करून 40 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि हा निधी उपलब्ध करून देत असताना पुन्हा विशेष कौतुक या ठिकाणी करावं लागेल ते पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचं, काटे परिवाराचं. त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये ही भव्य दिव्य आणि देखणी आणि चांगली इमारत या ठिकाणी उभी केली. त्यासाठी निश्चितपणे गुलाबराव खरात असतील, पलसिद्ध कन्स्ट्रक्शन असेल आणि या सर्वांवर देखरेख करणारी ही सर्व मंडळी असेल, या सर्वांमुळे या सगळ्या गोष्टी निश्चितपणे शक्य झालेल्या आहेत. त्याच काळामध्ये संजय पवार यांच्याकडं बांधकामाचा प्रभार होता, ते शाखा अभियंता होते, त्यानंतर प्रभारी अधिकारी होते, त्यांचं देखील या ठिकाणी योगदान लाभलं. आणि म्हणून अशा काही लोकांचा सत्कार आपल्या हातानं होणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ज्यांनी केलं त्यांचा 4 चौघामध्ये गुण गौरव होणे, कौतुक होणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मी गुलाबरावजी खरात साहेब आपण समोर जावं आणि मंत्री महोदयांच्या मान्यवरांच्या हस्ते आपल्याला या सत्काराचा स्वीकार करायचा आहे, कारण या सत्काराचे खऱ्या अर्थानं आपण मानकरी आहात, जिल्हा परिषदेचे प्रमुख आहात. खरं म्हणजे मी मात्र निमित्त मात्र आहे आणि हा निधी देण्यासाठी केंद्रीय मंत्री आमदार श्री प्रतापरावजी जाधव यांचा मला सूचना होत्या. अशा पद्धतीचे उद्गार या ठिकाणी गुलाबराव खरात साहेबांनी काढलेले आहेत. गुलाबराव खरात साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. आणि असंच सहकार्य खरात साहेब आमच्या मेहकर पंचायत समितीसाठी आपलं पुढे देखील लाभावं अशा पद्धतीची आपल्याला विनंती आहे. खरं म्हणजे इमारत बांधण्याचं ठरलं, इमारत पाडायची, जुनी इमारत पाडायची, मग पंचायत समिती नेऊन कुठे ठेवायची, तेवढी जागा कुठे. आणि त्यासाठी समोर जे आले ते जनता विद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रशांत सावजी, डॉक्टर आनंद सावजी यांनी कुठला देखील मोबदला न घेता आजपर्यंत त्या ठिकाणी मेहकर पंचायत समितीसाठी जागा उपलब्ध करून दिली. मी आदरपूर्वक निमंत्रित करतो प्रशांत सावजी, अध्यक्ष त्र्यंबक बहुउद्देशीय शिक्षण संस्था, आणि डॉक्टर आनंद सावजी संचालक यांनी समोर यावं आणि या सत्काराचा स्वीकार करायचा आहे. जी जुनी रामनगरकडे जाणारा जो रस्ता आहे, जनता विद्यालय त्या ठिकाणी होतं, त्या जनता विद्यालयाची इमारत प्रशांत सावजी, आनंद सावजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मेहकर पंचायत समितीसाठी दिली. 1 रुपया देखील यांनी भाडं घेतलं नाही. उलट आपल्याकडनं ज्या ज्या काही सोयी सुविधा जी काही उपलब्ध करून देता येईल
ते उपलब्ध करून देण्याची भूमिका प्रशांत सावजी, आनंद सावजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ठेवली आणि त्यामुळे ही इमारत या ठिकाणी उभी राहू शकली, तयार होऊ शकली. कारण पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी श्री प्रशांत सावजी यांनी केलेलं आहे. आणि म्हणून हा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण घेतो आहोत. राजभाऊ काठे सत्कारासाठी समोर येतील. पलसिद्ध कन्स्ट्रक्शन, खरं म्हणजे अपवाद असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये, मात्र कंत्राटदारीच्या क्षेत्रामध्ये, ठेकेदारीच्या क्षेत्रामध्ये पलसिद्ध कन्स्ट्रक्शननं एक आपली गरिमा निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची ठेवलेली आहे. राजभाऊ काठे, पलसिद्ध कन्स्ट्रक्शन मेहकर यांनी मेहकर पंचायत समितीची ही अद्यावत सुसज्ज आणि भव्यदिव्य अशी इमारत अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी निर्माण केली, उभी केलेली आहे. म्हणून पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचे श्री राजभाऊ काठे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतो आहे आणि त्या सत्काराचे खऱ्या अर्थानं पलसिद्ध कन्स्ट्रक्शनचे राजभाऊ काठे हकदार आहेत, म्हणून त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. श्री संजय पवार, शाखा अभियंता, पंचायत समिती मेहकर, पंचायत समिती कार्यालयाचं गुणवत्तापूर्वक बांधकाम यांनी करून घेतलेलं आहे. त्यावेळेस बांधकामाचा प्रभार देखील त्यांच्याकडे होता. ह्या दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आणि म्हणून त्यांचा देखील सत्कार करणं या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं होतं. म्हणून त्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज सत्कार होतो आहे. आशिष पवार साहेब, तुमचा देखील उल्लेख या ठिकाणी आवर्जून करावा लागेल, कारण जी इमारतीची सगळी ही निर्माण होत असताना म्हणजे ते पूर्ण प्रस्ताव तयार होत असताना त्यावेळेला तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ होते, त्यामुळे तुमचं देखील योगदान या ठिकाणी नाकारता येणार नाही. म्हणून तुमच्या नावाचा देखील या ठिकाणी उल्लेख होणं निश्चितपणे आवश्यक होतं आणि तो जर उल्लेख राहिला असता तर कदाचित तो तुमच्यावरती अन्याय ठरला असता. सत्काराचा कार्यक्रम थांबलेला आहे. प्रास्ताविकासाठी श्री गुलाबरावजी खरात. हॅलो. पंचायत समिती मेहकर